विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या युवा सेना महाराष्ट्र कोर कमिटीची ठाण्यामध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये 12 ठराव मांडण्यात आले, त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला आहे। यामध्ये विशेष म्हणजे युवा सेना मिनी कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापन करणार असल्याचा ठरावही घेण्यात आला। या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे। विधानसभेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण युवा सेनेचं आमचं जे कोर कमिटीची आज या ठिकाणी ठाण्यात बैठक पार पडली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते। प्रामुख्यानं आज या बैठकीमध्ये 12 असे ठराव हे आम्ही युवा सेनेच्या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत। तर मिनी कॅबिनेट हे आम्ही आज या ठरावाच्या माध्यमातून मांडलेलं आहे। ते या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून एवढंच आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे जितके मंत्री असतात त्या मंत्र्यांशी संपर्क करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाकडे एक विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांचे जे प्रश्न असतात ते युवकांचे प्रश्न ह्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत।